लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। महाराष्ट्र राज्यातलं एक आदर्शवत व्यक्तिमत्व, महाराष्ट्राला मिळालेलं अनमोल रत्न आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब। आज ज्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे असे श्री महादेवांना होर्ती साहेब। आणि या सत्काराच्या निमित्तानं आज कार्यक्रमाला व्यासपीठावरती उपस्थित असणारे जत तालुक्याचे माजी आमदार विलासरावजी जगताप साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष माननीय देवराजदादा पाटील, माननीय तमनगोडा रवी पाटील साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे डफळे साहेब, रमेश पाटील साहेब, आमचे निरीक्षक दत्ता पाटील साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वात आजचा हा कार्यक्रम होतोय ते माननीय ॲडव्होकेट चन्नापन्न होर्तीकर साहेब, आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिनजी होर्तीकर साहेब आणि इथं उपस्थित असणारे आपण सगळेजण नागरिक। खरं तर साहेब मगाचपासून इथं बोलत असताना होर्तीकर साहेबांनी त्यांच्या भाषणातनं मनोगतातनं आणि प्रस्तावनेतनं बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला। आज असा एका व्यक्तीचा भव्य नागरी सत्कार समारंभ या ठिकाणी होतोय। हा सत्कार एवढ्यासाठीच आहे की उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही जी पतसंस्था इथल्या लोकांच्यासाठी काम करणारी, तळागाळातल्या जनतेसाठी कार्यरत असणारी पतसंस्था आहे आणि सहकार तपस्वी राधेश्याम चांडक जीवनगौरव पुरस्कार जो या ठिकाणी महादेवांना कल्लप्पा होर्ती यांना मिळाला, तो त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून सत्कार मिळालाय, तो पुरस्कार मिळालाय आणि त्या पुरस्कारासाठी सन्मान करण्यासाठी देखील आज या ठिकाणी आलेले आदरणीय साहेबांचे हात ते त्यांच्या पुरस्काराला द्विगुणित करण्यासाठी आहेत। खरं तर सुरुवातीला मी आपल्याला या पुरस्काराबद्दल अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो। होर्तीकर साहेब उमदीच्या या महाराणावरती शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून, या पतसंस्थेच्या माध्यमातून आणि आपण आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून जगच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या या उमदीतल्या लोकांच्या भल्यासाठी नेहमी विचार करत आलेला आहात आणि असाच विचारांची दिशा आपण पुढे घेऊन जाल याच्यात तिळमात्र शंका नाही। एका बाजूला आपण तालुक्यातलं चित्र बघितलं असेल तर याच उमदीच्या बाबतीत चुकीच्या वर्णना करून वेगवेगळ्या गोष्टींची प्रलोभन देणारी लोक एका बाजूला आणि खऱ्या अर्थानं विकासाची दिशा देणारे आमच्या आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचा चेहरामोहरा बदलला पाहिजे, विकास झाला पाहिजे, या पद्धतीने काम करत असणारे होर्तीकर साहेब आणि त्यांचे संपूर्ण परिवार यांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय। खरं तर पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून वेगळ्या विषयावर बोललो तर जाताना आयोजक मला थोडस वेगळ्या विषयाने बोलतील, पण तरीही थोडासा वेळ या ठिकाणी घेतो। वेगवेगळ्या निमित्तानं आपल्या गाठीभेटी होतच राहतील, पण येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण सुजाण नागरिक म्हणून ज्या वेळेला एकत्रित येतो तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर येत असणाऱ्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या समोर येऊन घेतलेल्या आहेत। आपण सगळ्यांनी सजग होऊन आज ही पतसंस्था चांगल्या माणसांच्या हातात आहे, त्याच्यामुळे ही चांगली चालती आहे, पण आपण आपल्या चुकीच्या निर्णयामुळं आपला तालुका चुकीच्या लोकांच्या हातात दिला आणि रोज एकदा तालुका आमचा साहेब इथं वादाशिवाय दुसऱ्या कुठल्या विषयात दिसत नाही। तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणि सगळ्यांनी सजग होऊन पुरोगामी विचार जोपासायचा आहे। इथं स्वर्गीय होर्तीकर साहेबांच्या इथं चांगला वारसा आहे, जो वारसा लढाऊ वारसा आहे, क्रांतिकारकांचा वारसा आहे, विचारांचा वारसा आहे। हा वारसा आपण पुढे घेऊन जात जाऊयात आणि सुदैवानं आम्हाला चांगलं नेतृत्व आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या रूपाने मिळाले आणि साहेब येणाऱ्या काळामध्ये ताकदीनं या भागातली लोक आपल्या बरोबर, आपल्या विचाराबरोबर आणि आपल्या प्रवाहाबरोबर राहतील यात काही शंकाच नाही। पण हे नुसतं भाषणापुरतं आणि मनोगतापुरतं मर्यादित न राहता माझ्या मनोगताला पूर्णविराम देत असताना एक आपल्या सगळ्यांकडून छोटीशी अपेक्षा एवढीच करतोय की ही पतसंस्था जशी चांगल्या पद्धतीने चालली तसा हा तालुका चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी आपण सगळेजण सजग होऊयात, लोकशाही वाचवण्यासाठी सक्षमपणे एकत्र येऊयात। एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो। आदरणीय होर्तीकर साहेबांच्या उपस्थित आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यांचेही मनस्वी आभार आणि पुन्हा एकदा या ठिकाणी महादेवांना होर्ती साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो।
आणि पतसंस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझा अधिकचा वेळ न घेता माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.